नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीएचएम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या विषयाच्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया या प्रकरणाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये ज्या प्रशासकीय सुधारणा आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, त्याबद्दल आपण चर्चा करत होतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ज्या भारतात प्रशासकीय सुधारणा घडून आल्या त्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणांची आपण चर्चा केली आणि त्यातील महत्त्वपूर्ण जो भाग होता तो म्हणजे प्रशासकीय सुधारणा आयोग. विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच भागात आपण हा 1966 साली नेमण्यात आलेला भारतातला पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग, त्या आयोगाच्या स्थापनेची पार्श्वभूमी काय होती ती जाणून घेतली. आयोगाची स्थापना कशी झाली, त्यातले सदस्य काय होते, आयोगाची कार्यकक्षा काय होती. त्याचबरोबर या प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेल्या ज्या महत्त्वपूर्ण शिफारशी होत्या, ज्यामध्ये भारत सरकारची यंत्रणा, कार्यपद्धती, सेवक प्रशासन, केंद्र राज्य संबंध, नागरिकांची गऱ्हाणी आदी महत्त्वपूर्ण संदर्भात उपयुक्त अशा आणि महत्त्वपूर्ण अशा शिफारशी केलेल्या आहेत. त्याही आपण त्यातल्या काही शिफारशींची माहिती घेतलेली होती. त्यात विशेषतः शासकीय यंत्रणा व कार्यपद्धतींविषयीची शिफारशींची आपण माहिती त्यामध्ये घेतलेली होती. दुसरा जो भाग होता तो म्हणजे सेवक प्रशासनाच्या संदर्भात आयोगाने केलेल्या काही महत्त्वपूर्ण शिफारशी होत्या, त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. खरं तर प्रशासकीय सुधारणा आयोगाने सेवक प्रशासनासंबंधी केलेल्या शिफारशी ह्या विशेष महत्त्वपूर्ण असल्याचं दिसतात. कारण सेवक प्रशासनावरील आपला अहवाल आयोगाने 1969मध्ये भारत सरकारला सादर केला आणि सेवक प्रशासनासंबंधीचे विशेष अभ्यास करण्यासाठी आयोगाने पुढील 3 अभ्यास गट नेमले होते. त्यामध्ये पहिला जो गट होता तो R.K. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेवक नियोजन, सार्वजनिक उद्योगातील सेवक व्यवस्था आणि सेवक व्यवस्थापन या संबंधीचा हा अभ्यास गट होता. दुसरा जो गट होता तो लेफ्टनंट जनरल S.P. थोरात यांच्या अध्यक्षतेखालील हा गट होता आणि त्यामध्ये सेवक भरतीविषयक धोरण, निवड पद्धती, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि प्रशासन या संबंधीचा हा अभ्यास गट होता. आणि तिसरा जो गट होता तो म्हणजे K.N. नागरकट्टी यांच्या अध्यक्षतेखालचा. या गटाने बढतीविषयक धोरण, आचारविषयक नियम, शिस्त व नीतिधैर्य या संबंधीचा हा अभ्यास गट होता. आता प्रशासकीय सुधारणा आयोगाला सेवक प्रशासनासंबंधी विचार करण्यासाठी 3 अभ्यास गटांची नियुक्ती करण्याची गरज भासली. यावरून या आयोगाने या प्रशासनाला किती महत्त्व दिलेलं दिसतं हे आपल्या लक्षात येतं. लोकप्रशासनाच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी सेवक प्रशासन कार्यक्षम असलं पाहिजेत आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष असे प्रयत्न झाले पाहिजेत असं आयोगाचं स्पष्ट मत होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आयोगाने सेवक प्रशासनाकडे पाहिलेलं दिसतं. सार्वजनिक सेवेतील प्रत्येक लायक व गुणवत्ताधारक सेवकाला संघटनेतील सर्वोच्च पदावर जाण्याचा मार्ग खुला असला पाहिजेत. तसेच सचिवालयातील वरिष्ठ व्यवस्थापनात कार्य करण्यासाठी सार्वजनिक सेवेतील प्रत्येक श्रेणीतून गुणवत्ताधारक व्यक्तींचा शोध घेतला गेला पाहिजेत व त्यांच्या नेमणुका करण्यात आल्या पाहिजेत, असा आयोगाचा हा दृष्टिकोन होता. आणि त्या दृष्टीनं आयोगाने सेवक प्रशासनासंबंधीच्या काही महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्या कोणत्या शिफारशी होत्या तर त्यातली महत्त्वपूर्ण आपण शिफारशींचा आढावा घेऊया. त्यातली पहिली शिफारस अशी होती की प्रशासकीय सुधारणा आयोगाने केंद्रीय सचिवालयातील सेवकांच्या गुणवत्तेवर विशेष भर दिलेला दिसून येतो आणि म्हणून आयोगाने अशी शिफारस केली आयोगाच्या मते की केंद्रीय सचिवालय हे सरकारचे मज्जा केंद्र आहेत आणि त्यामुळे सचिवालयातील सेवकांची निवड ही त्यांची गुणवत्ता, त्यांचं ज्ञान, अनुभव या आधारावरच केली जावी अशी एक महत्त्वपूर्ण शिफारस आयोगाने केलेली दिसते. दुसरं म्हणजे की केंद्रीय सचिवालयातील वरिष्ठ व मध्यम व्यवस्थापक पदांवर कार्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवकांची निवड सर्व सेवांमधून केली जावी, ही एक महत्त्वपूर्ण शिफारस केलेली होती. तिसरी, प्रत्येक वर्ग चे जे अधिकारी आहेत, ह्या वर्ग ए किंवा ज्याला क्लास 1 म्हणतो आपण, क्लास 1चे जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यात्मक क्षेत्रात त्याची
8 वर्ष सेवा झाल्यावर आणि 12 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या कार्यात्मक क्षेत्राच्या बाहेर असलेल्या मुख्यालयातील पदावर जाण्यास तो पात्र समजण्यात यावे, असे शिफारस केली होती. चौथी महत्त्वपूर्ण शिफारस अशी होती की प्रशासकीय सुधारणा आयोगाने वेतनासाठी एकात्म श्रेणीबद्ध रचना असण्यावरही भर दिलेला दिसतो. म्हणजे निकोप सेवक व्यवस्थापनासाठी अशा प्रकारची एकात्म श्रेणीबद्ध रचना निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे, असं आयोगाने प्रतिपादन केलेलं होतं. सनदी सेवेतील पदांची वर्गवारी अशा प्रकारे करण्यात यावी की समान पात्रता, समान अडचणी आणि समान जबाबदाऱ्या असणारी सर्व पदं एकाच श्रेणीत येतील, अशी शिफारस त्याने केलेली होती. सनदी सेवेतील अशा श्रेणींची संख्या 20 ते 25 या दरम्यान असावी, असंही आयोगाने सुचवलेलं होतं. त्याचबरोबर विद्यापीठांमधील हुशार व गुणवत्ताधारक पदवीधरांना सार्वजनिक सेवांचं आकर्षण वाटत नाही. त्यांचा या सेवांमधील रस हा कमी होत चाललेला आहे, याबद्दल आयोगाने चिंता व्यक्त केलेली होती. मग अशा पदवीधरांना सार्वजनिक सेवेकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकतेवर आयोगाने भर दिलेला दिसतो. आयोगाने त्याबाबत असं सुचवलं की अतांत्रिक वर्ग 1 साठी म्हणजे अतांत्रिक क्लास 1 साठी सेवांसाठी एक विशेष स्पर्धा परीक्षा घेतली जावी आणि या परीक्षेला बसण्यासाठी फक्त प्रथम वर्गात उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांनाच पात्र समजण्यात यावं, अशी एक महत्त्वपूर्ण आयोगाने शिफारस केली होती. त्यानंतरची महत्त्वपूर्ण शिफारस सांगता येईल ती म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा आणि इतर सेवा या सेवांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची कमाल वयोमर्यादा 26 पर्यंत वाढवण्यात यावी. तसेच या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना फक्त 2 वेळा परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. सार्वजनिक सेवेच्या वर्ग 2 आणि वर्ग 3 मधील कर्मचाऱ्यांना उभी गतिशीलता उपलब्ध करून देण्यासाठी वर्ग 1 मधील भरतीच्या कोट्यात 25% 40% वाढ करावी, अशी एक देखील महत्त्वपूर्ण शिफारस केलेली होती. त्याचबरोबर सनदी सेवेतील सेवकांची निवड किंवा भरती लोकसेवा आयोगाच्या शिफारशीवरून केली जाते. साहजिकच लोकसेवा आयोगावर काम करणाऱ्या व्यक्ती ह्या लायक व पात्र असणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. लोकसेवेत आयोगाचे सदस्य लायक व पात्र असतील तरच सार्वजनिक सेवकांची निवड योग्य प्रकारे म्हणजेच गुणवत्तेच्या आधारे केली जाईल, हे स्पष्ट आहे. आणि म्हणून प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या निवडी पद्धतीकडे देखील खास असं लक्ष दिलेलं दिसून येतं. त्याने या संदर्भात अशी शिफारस केली की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती करताना त्या आयोगाच्या अध्यक्षांची विचारविनिमय करण्यात यावा. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एकूण सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्य हे राज्य लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष व सदस्य यामधून घेतले जावेत. राज्य लोकसेवा आयोगांच्या सदस्यांची नियुक्ती करताना राज्याच्या राज्यपालाने केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्या अध्यक्षांशी विचारविनिमय करावा. राज्य लोकसेवा आयोगातील किमान एक सदस्य तरी ह्या दुसऱ्या राज्यातील असला पाहिजेत. त्यानंतरची महत्त्वपूर्ण शिफारस होती की प्रशासकीय सुधारणा आयोगाने प्रशिक्षणालाही विशेष असं महत्त्व दिलेलं दिसून येतं. त्याने आयोगाने प्रशिक्षणाकडे मानवी संसाधनातील गुंतवणूक या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. सनदी सेवेच्या प्रशिक्षणाबाबत एक राष्ट्रीय धोरण आखलं जावं असं आयोगाने सुचवलं आहे. तसेच सनदी सेवकांना त्यांच्या सेवा काळाच्या मध्यावधीवर प्रशिक्षण देण्याची आवश्यकता ही त्याने प्रदान केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाच्या मार्गाचा अवलंब करण्यास प्रशासकीय आयोगाने विरोध दर्शवलेला दिसतो. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घालावी अशी शिफारस त्याने केलेली दिसते. तथापि सरकार व कर्मचारी यांच्यातील वाद मिटवण्यासाठी संयुक्त विचारविनिमय यंत्रणा अधिक बळकट करण्याची सूचना आयोगाने केलेली दिसून येते. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना देशात देण्यात येणाऱ्या मोठ्या शिक्षांच्या विरोधात त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी आयोगाने सनदी सेवा न्यायाधिकरण सिव्हिल सर्व्हिस ट्रिब्युनल स्थापन करण्याची शिफारस त्यामध्ये केलेली दिसते. अखिल भारतीय सेवांमधील अधिकारी केंद्र सरकारच्या सेवेतील दिल्लीमधील सर्व कर्मचारी आणि केंद्रीय सेवेतील वर्ग 1 मधील कर्मचारी यांच्यासाठी केंद्र पातळीवर एक न्यायाधिकरण असावं. तसेच राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचारी आणि केंद्र सरकारच्या सेवेतील वर्ग 1 व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक राज्यात 1 आणि काही राज्यांसाठी
मिळून एक न्यायाधिकरण असावं, अशी या संदर्भात आयोगाने केलेली महत्त्वपूर्ण शिफारस होती. या स्वरूपात आयोगाने सेवक प्रशासनाच्या संदर्भामध्ये गुणवत्ता, कार्यपद्धती, भरती पद्धती या विविध बाबींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या तक्रार निवारणाच्या संदर्भामध्ये विविध अशा महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग आयोगाची ह्या शिफारशी केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी कशी केली, त्यामध्ये त्याची फलश्रुती काय होती, हे बघणं देखील गरजेचं आहे. साधारणतः ही अंमलबजावणी आपल्याला निराशाजनक दिसून येते. म्हणजे प्रशासकीय सुधारणा आयोगाने प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी वरीलप्रमाणे अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. भारतात प्रशासकीय सुधारणेच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या निरनिराळ्या आयोग, समित्या यांच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत असा अनुभव आहे की सरकार त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी फारसं उत्सुकता दाखवत नाही. मग आत्तापर्यंत अनेक आयोगांचा आणि समित्यांचे अहवाल हे बसण्यात बांधून ठेवण्यात गेलेले आपल्याला दिसतात. मग फारच थोड्या आयोगांच्या किंवा समित्यांच्या शिफारशी अंमलात आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केलेला होता. आणि त्यातही असं पाहायला मिळतं आपल्याला की सरकार आयोगांच्या किंवा समित्यांच्या सर्व शिफारशी जशाच्या तशा स्वीकारत नाही. त्या शिफारशींपैकी त्याला सोयीच्या वाटतील अशा मोजक्या शिफारशी स्वीकारल्या जातात. या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आणखीन एक बाब अशी आहे की सरकार ज्या शिफारशींचा स्वीकार करतं त्या शिफारशींची परिणामकारकता अंमलबजावणी करण्याकडे त्यांच्याकडून लक्ष दिलं जात नाही. एका अर्थानं निरनिराळ्या आयोग किंवा समित्या यांच्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत सरकारच्या उदासीनतेचंच दर्शन आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. मग या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रशासनातील सुधारणांसाठी इतक्या मोठ्या संख्येने आयोगांची आणि समित्यांची नियुक्ती होऊनही प्रत्यक्षात प्रशासकीय व्यवस्थेत जाणवण्या इतपत बदल किंवा सुधारणा मात्र आपल्याला या कालखंडात झालेल्या दिसत नाही. मग अंमलबजावणीकडे सरकारने केलेलं दुर्लक्ष हे आपल्याला त्याचं एक कारण सांगते. कारण प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतचा अनुभव यापेक्षा फारसा काही वेगळा नव्हता. म्हणजे पूर्वीच्या आयोगा किंवा समित्यांप्रमाणेच तो ह्या आयोगाच्या शिफारशींच्या बाबतीत होता. आयोगाने केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी सरकारने स्वीकारल्याच नाही. काही किरकोळ किंवा कमी महत्त्वाच्या शिफारशींचा स्वीकार केल्याची घोषणा सरकारने केली, परंतु त्या शिफारशींची ही अंमलबजावणी करण्याबाबत शासकीय यंत्रणा पुरेशी दक्ष आणि गंभीर राहिलेली आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सरकारने स्वीकारलेल्या शिफारशी देखील अर्धवट स्वरूपाच्याच अंमलात आलेल्या आपल्याला दिसून येतात. सर्वसाधारण प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींची पाहिजे त्या प्रमाणात सरकारकडून स्वीकार न होण्याचं एक महत्त्वाचं कारण असं सांगता येईल की आयोगाने आपली कार्यकक्षा खूपच व्यापक बनवलेली होती. त्याच्या शिफारशींची संख्या जवळपास 600 इतकी शिफारशी होत्या आणि इतक्या मोठ्या संख्येने केलेल्या शिफारशींचा सरकारकडून स्वीकार होणं हे शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत व्यापक प्रमाणावर बदल घडवून आणणं सरकारच्या दृष्टीने अडचणीचं आणि गैरसोयीचं ठरत होतं. तेव्हा आयोगाने शिफारशींची संख्या वाढवण्याऐवजी प्रशासनातील काही महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं असतं आणि त्यासंबंधी मोजक्या पण उपयुक्त अशा शिफारशी केल्या असत्या तर त्या अधिक कदाचित सोयीस्कर ठरलेल्या असत्या असं आपल्याला सांगता येतं. त्यामुळे आयोगाच्या शिफारशींची पाहिजे त्या प्रमाणात आणि समाधानकारकपणे अंमलबजावणी न होण्याचं आणखीन एक कारण देशातील त्यावेळची तात्कालीन राजकीय परिस्थिती ही एक आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. प्रशासकीय सुधारणा आयोगाचा कालखंड हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील राजकीय अस्थिरतेचा आणि उलथापालथींचा कालखंड होता. या काळात केंद्र सरकारचं नेतृत्वही श्रीमती इंदिरा गांधी यांच्याकडे होतं, परंतु काँग्रेस पक्षात तसंच सरकारमध्ये त्यांचे नेतृत्व खऱ्या अर्थानं प्रस्थापित झालेलं नव्हतं. त्यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षातूनच आव्हान देण्याचं प्रयत्न सुरू झालेले होते आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाच्या संघटनेवर व सरकारवर मजबूत पकड बसवता आली नव्हती. याच सुमारास देशाच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा एकछत्री अंमल हा संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. इसवी सन 1967मधील चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने केंद्रातील सत्ता राखण्यात यश मिळवलं असलं तरी लोकसभेतील त्यांच्या संख्याबळात मात्र मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला दिसून येते. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील बऱ्याच घटक राज्यात काँग्रेसेतर पक्षांची सत्ता ही स्थापन झालेली होती.
त्यामुळे भारतीय राजकारणातील हा बदल फार महत्त्वाचा होता आणि काँग्रेसेतर पक्षांना प्रथमच राजकीय सत्तेची चव चाखावयास मिळालेली होती. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा आक्रमकपणा आलेला होता. अर्थात घटक राज्यांच्या अधिकार रूढ झालेली आघाडी सरकार हे फार काळ सत्तेवर राहू शकली नाहीत. राजकीय पक्षातील अंतर्गत संघर्ष, फाटाफुटू, लोकप्रतिनिधींची पक्ष बदलू नीती, त्यातून वाढीस लागलेला आयाराम गायारामची जी संस्कृती, या सर्व घडामोडींमुळे देशात राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अशा एकंदर वातावरणात प्रशासकीय सुधारणेसारख्या गोष्टीकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नव्हता असं आपण म्हणू शकतो. हे त्याचं कारण आपल्याला सांगता येतं. दुसरं असं की प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी राजकीय नेतृत्वाने निर्धारपूर्वक पावलेले उचलणं जे आवश्यक होतं ते उचललेले दिसत नाही. त्यासाठी त्याच्याकडे विधायक दृष्टिकोन आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. भारतातील राजकीय नेतृत्वाकडे या गोष्टीच्या अभावानेच आपल्याला दिसून येतात. सुधारणा अंमलात आणण्यासाठी नेतृत्वाने राजकीय इच्छाशक्तीचा प्रत्यय आणून दिलेला नव्हता आणि त्यामुळे प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होऊ शकलेली आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर राजकीय नेतृत्वाचा दुबळेपणा आणि अकार्यक्षमता यामुळे प्रशासकीय सुधारणांची अंमलबजावणी करण्याचे जवळपास सर्व अधिकार नोकरशाहीच्या हाती आले आणि आपल्या देशात शासनातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याचे काम नोकरशाहीच करत असल्याचं पाहावयास मिळतं. त्यामुळे राज्याच्या प्रशासनाची सूत्र राजकीय नेतृत्वापेक्षा सचिवाच्या म्हणजेच सनदी अधिकाऱ्यांच्या हाती एकवटलेली असतात. नोकरशाहीचे एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की ती नेहमी स्थितिशील असते. कोणत्याही नव्या गोष्टीचा स्वीकार करण्यास ती सहसा तयार होत नाही. साहजिकच प्रशासकीय व्यवस्थेत मूलभूत किंवा क्रांतिकारक बदल घडवून आणण्यास या प्रस्थापित असलेल्या नोकरशाही व्यवस्थेचा देखील विरोध होता. म्हणून नोकरशाहीची ही नकारात्मक भूमिका, विरोध म्हणता येणार नाही पण ही नकारात्मक भूमिका हे देखील एक महत्त्वाचं कारण आपल्याला तिथे सांगता येतं. त्याचबरोबर हितसंबंधांबाबत नोकरशाहीची असलेली सतर्कता तीही आपल्याला त्यात दिसून येते. म्हणजे नोकरशाहीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट प्रत्यास येते ती म्हणजे की नोकरशाही आपल्या हितसंबंधांच्या रक्षणाविषयी अतिशय जागरूक आणि सतर्क असते. ती स्वतःच्या हितसंबंधांना कधीही धक्का पोहोचू देत नाही आणि तशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपली सर्व शक्ती एकवटून ती स्वतःच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी सज्ज होते. प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा करावयाच्या झाल्यास विशेषतः उपभोक्त्यांना म्हणजे नागरिकांना सोयीस्कर किंवा लाभदायक ठरतील असे बदल घडवून आणावयाचे झाल्यास नोकरशाहीच्या हितसंबंधांना धक्का पोहोचवणे स्वाभाविक असते आणि म्हणून नोकरशाही सुधारणांच्या विरोधात राहते. आणि आपण वर म्हटल्याप्रमाणे प्रशासकीय सुधारणा अंमलात आणण्याच्या संबंधी निर्णय घेण्याचे अधिकार नोकरशाहीच्याच हाती एकवटलेले असल्याने प्रत्येक प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारशींना अगदी त्याला वाटाण्याच्या अक्षता म्हणतो त्या अशा लावल्या गेल्या आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यास आपणही उत्सुक आहोत असा देखावा निर्माण करण्यासाठी काही किरकोळ स्वरूपाच्या शिफारशी स्वीकारण्याची तयारी मात्र त्यांनी ठेवलेली आपल्याला दिसून येते. ह्या विविध अडचणी समस्यांच्या बरोबर काही इतरही अडचणी होत्या. म्हणजे उदाहरणार्थ इसवी सन 1970 नंतरचा काही वर्षांचा कालखंड हा प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी आणि त्या संदर्भात आवश्यक ती कृती करण्यासाठी व्यतीत झालेला कालखंड ठरलेला दिसतो. आयोगाच्या शिफारशींची संख्या बरीच मोठी असल्याने त्यावर निर्णय घेणं आणि कृती करणं याला बराच कालावधी लागला आणि आपण वर स्पष्ट केल्याप्रमाणे सुधारणा अंमलात आणण्याबाबत सरकारकडूनच उदासीनतेचं प्रदर्शन झाल्यानं ही परिस्थिती उद्भवलेली दिसते. याखेरीज प्रशासकीय सुधारणा आयोगाविषयीचा पुढील काळात सर्वच पातळ्यांवर तयार झालेली जी अलिप्ततेची आणि दुराव्याची जी भावना होती ती अंमलबजावणीच्या दृष्टीनं मारक ठरलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून प्रशासकीय सुधारणा आयोग हा जो भारतातील सनदी सेवेमध्ये प्रशासकीय सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनेच नेमलेला महत्त्वपूर्ण आयोग, पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणून जो व्यापक स्तरावर होता, त्या आयोगाची निर्मिती, त्याची पार्श्वभूमी, आयोगाची स्थापना, त्याची कार्यकक्षा, त्याच्या महत्त्वपूर्ण शिफारशी आणि आयोगाच्या अंमलबजावणीतील ह्या विविध अडचणी या सर्वांची आपल्याला इथपर्यंत सविस्तर अशी चर्चा त्यामध्ये करता येते. या संदर्भात अजून पुढचे काही महत्त्वपूर्ण जे प्रशासकीय सुधारणा आहेत त्याबद्दल आपण माहिती पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.